प्रभाग क्रमांक 19 मध्ये चारही उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते हळनोर अण्णा आपल्यासोबत आहे. अण्णा नमस्कार. नमस्कार. 1988 पासून जनतेची पसंती तुम्हाला आहे आणि आता परत निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, तेही चारही वार्डातल्या उमेदवारांची जबाबदारी घेऊन. काय सांगाल? 1988 ची पहिली निवडणूक. मी नुकताच MIT कॉलेजमधून BSc अप्लाइड सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडलो होतो. तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. येस. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळेचे आमचे जे संपर्क नेते होते, मधुकरजी सरपोतदार दादा, विलासजी भानुशाली आणि बाळासाहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष होतं. आणि बाळासाहेबांचं सांगणं होतं की सुशिक्षित तरुण मुलांना तुम्ही प्राधान्य द्या, त्यांना या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभा करा. 88 ची गंमत अशी होती की शिवसेनेचं तिकीटच कोणी घ्यायला तयार होत नव्हतं. शिवसेना म्हणजे गुंडांची पार्टी आहे, मवाली पोर आहेत, असं त्यावेळेस लोकांची एक इमॅजिनेशन होतं. गावामध्ये ओवाळून टाकलेली मुलं, ज्याला कोणी विचारतच नाही, अशी मुलं शिवसेनेत काम करते, असे काही लोकांचा समज होता. आणि त्यामुळे शिवसेनेचं तिकीट घ्यायला चांगली मंडळी, सुशिक्षित मंडळी धजत नव्हती. अशा वेळी मी राहायला बायजीपुऱ्यामध्ये होतो आणि मला तिकीट एकनाथ नगर मधून दिलं होतं. एकनाथ नगर कुठं आहे हे मला माहित नव्हतं. मी महानगरपालिकेच्या नकाशामध्ये ते बघितलं आणि मग तिथं प्रत्यक्ष गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे मी गमतीने असं सांगतो की माणसं तो सोडा, कुत्रे ओळखीचे नव्हते, तिथं गेलं ते अंगावर येत होते. अशा परिस्थितीमध्ये मला एकनाथ नगरचं तिकीट दिल्या गेलं. त्या ठिकाणी कोणी ओळखीचं नव्हतं. एक देवीचं पडकं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये आम्ही सतरंजी टाकली, तिथं बसलो आणि प्रचाराला सुरुवात केली. नंतर विलास भानुशालींच्या हस्ते त्या ठिकाणी शाखेची स्थापना झाली, शिवसेनेची शाखा त्या ठिकाणी स्थापन केली आणि हळूहळू तरुण वर्ग एकत्र यायला लागला. त्या ठिकाणी तसं तर अनेक धनाढ्य लोक उभे होते माझ्या विरोधात आणि शिवसेनेचा तितका हे नव्हतं. दुसरी गोष्ट एक आठवणीने सांगायची म्हणजे त्यावेळेस आमचे स्थानिक शिवसेनेचे जे नेते होते, पदाधिकारी होते, ते भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी करायला गेले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही, तुमची पार्टी कालची, आमची नॅशनल पार्टी आहे आणि तुमच्याबरोबर युती करायला आम्हाला शक्य नाहीये, त्यामुळं असं लौंड्या पोट्ट्यांशी आम्ही युती करणार नाही, अशा पद्धतीचं त्यावेळेचं भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन नेत्यांचं म्हणणं होतं. आणि मग आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती त्यावेळेस उमेदवार उभा केले. जवळजवळ 40-50 काहीतरी उमेदवार उभा केले. 60च वार्ड होते आणि झंझावात त्या ठिकाणी सुरू झाला. आज ज्या पद्धतीने आम्ही प्रचार करतोय, उमेदवारांना घरोघरी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सांगतोय, तीच पद्धत 88ला पण आमची होती. आणि नंतर बाळासाहेबांची सभा झाली सांस्कृतिक मंडळवर आणि या शहराचं वातावरण बदललं. लोकांना जे अपेक्षित नव्हतं, म्हणजे राजकीय लोकांना जे अपेक्षित नव्हतं, ते या शहरातल्या सामान्य नागरिकांनी घडवून दाखवलं आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे 27 नगरसेवक आम्ही निवडून आलो होतो. आणि आता जे विद्यमान मंत्री आहेत अतुलजी सावे, यांचे वडील मोरेश्वरजी सावे समर्थनगर वार्डातून अपक्ष निवडून आले होते आणि ते शिवसेनेला जॉईन झाले होते. अशा आम्ही पहिल्यांदा 88ला 28 नगरसेवक शिवसेनेचे महापालिकेत होतो. आणि ज्यांनी आम्हाला लोंडे पोट्टे म्हणले होते त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता, त्यांना भोपळाही फोडता आला नव्हता. बापरे, फारच रोचक आहे. बाळासाहेबांशी तुमचं काही इंटरॅक्शन किंवा त्यांनी तुम्हाला काही उपदेशन दिलं? हो, आम्ही पहिल्यांदा 88ला ज्यावेळेस निवडून आलो, महापालिका काय असती, राजकारण काय असतं, आमच्यापैकी कुणालाच माहित नव्हतं. माझी सायकल पंक्चरची दुकान होती, ते करत करत मी इंजिनिअरिंग केलं होतं. आणि आमचं मानकापे म्हणून नगरसेवक होते, त्यांचा चहाचा स्टॉल होता,
ते सायकलवरती ब्रेड आणि पेपर विकायचे. आमचे विठ्ठल पेरकर म्हणून नगरसेवक होते, ते भाजी बाजारमध्ये त्यांचं ते भाजी विकायचं होलसेलचं दुकान होतं. आमचा शिवाजी कवडे म्हणून नगरसेवक निवडून आला होता, त्याची पानटपरी होती. मधुकर शिंदे म्हणून होता, त्याची रिक्षा चालवत होता. बारवाल आमचे निवडून आले होते, ते रिक्षा चालवत होते. असे सगळे सामान्य कुटुंबातले सगळेजण होतो आणि अशा सामान्य माणसालाच बाळासाहेबांनी मोठं केलं होतं. आम्ही पहिल्यांदा निवडून आल्यानंतर बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना लोणावळ्याला, तिथं कामगार भवन आहे शिवसेनेचं, त्या ठिकाणी 10 दिवस ठेवलं होतं. आणि त्यामध्ये जवळपास 3 दिवस बाळासाहेब आमच्या सोबत होते. आमच्या सोबत पंक्तीला बसून साहेब जेवण करत होते. आणि त्यावेळेस साहेबांनी जे काही उपदेश केला, त्यातल्या ज्या गोष्टी ज्यांनी आत्मसात केल्या ते आजही जनतेमध्ये जिवंत आहेत. साहेबांनी सांगितलं होतं की कालपर्यंत तुम्ही काही नव्हते, आज नगरसेवक पद तुम्हाला मिळालेलं आहे. जो पोलीस तुमच्या गचंडीला धरून मध्ये टाकत होता, तो पोलीस आज तुम्हाला सॅल्यूट मारणार आहे. पण लक्षात ठेवा, तो सॅल्यूट तुम्हाला नाहीये, त्या शिवसेने नावाच्या 4 अक्षराला आहे. तुम्ही उमेदवार शिवसेनेचे आहात होतात, परंतु नगरसेवक तुम्ही जनतेचे आहात. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं त्याचा जात धर्म पक्ष न बघता तुम्हाला त्यांची कामं केले पाहिजे, ही बाळासाहेबांची शिकवण होती. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेही निवडणुकीपुरतं, ही बाळासाहेबांची शिकवण होती, जी आजही आम्ही आत्मसात करतो. आजही आम्ही ज्या निवडणुका लढवतो किंवा जे समाजामध्ये काम करतो, त्या बाळासाहेबांच्या त्या ध्येय धोरणाप्रमाणेच. बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं? बाळासाहेबांचं हिंदुत्व हे या देशावर प्रेम करणारा जो कोणी आहे तो हिंदू. आणि त्यांची सरळ व्याख्या होती की देशावर प्रेम करणारा तो हिंदू. महाराष्ट्रात आम्ही राहतो, मराठी आहोत, गुजरातमध्ये गुजराती आहोत, पंजाबमध्ये पंजाबी आहोत, पण हिंदुस्थानमध्ये आम्ही हिंदू आहोत, ही बाळासाहेबांची व्याख्या होती. यांना बघितलं तर आधीचे शिवसैनिक असे होते की कोणाच्या लग्नाला नाही जाणार, पण कोणाच्या मौतीला ते नक्की हजर राहतील. हे कुठेतरी बदलताना दिसतंय का? अजिबात नाही. आताही शिवसैनिक तितकाच तत्पर आहे. काळानुरूप काही बदल झालेले आहेत. आता त्यावेळेस साधे फोन नव्हते. आम्ही नगरसेवक झाल्यानंतर आम्हाला टेलिफोन मिळाला होता, नंबर लावून. कुठंतरी कुणाच्या घरी फोन असायचा आणि एखादी सुखाची घटना सांगायची असेल, दुःखाची घटना सांगायची असेल, तर ते फोन बुक करायचा आणि मग त्यांनी तिथं लावून द्यायचा. मग ते कुठंतरी त्या नातेवाईकांना निरोप द्यायचा आणि तो निरोप त्यांना जायचा. आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आणि हा बदल झालेला आहे. आज त्यावेळेच्या शिवसैनिकांमध्ये आजच्या शिवसैनिकांमध्ये फरक हाच आहे. त्यावेळेस शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटून निरोप द्यावा लागायचा आणि आता मोबाईलवर मेसेज टाकला, एक मेसेज ग्रुपमध्ये टाकला की सगळ्यांना मिळतो. हा बदल झालेला आहे आणि तो मान्य करावा लागतो. त्यावेळेस खिशामध्ये पैसे ठेवून फिरावं लागत होतं आणि आता पैसे न ठेवता आपण नुसतं मोबाईलवरती फोन पे करतो. हा बदल झालेला आहे आणि तो मान्य करावा लागतो. बाळासाहेबांसोबतच्या काही आठवणी ज्या तुम्हाला आठवतात? बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. ज्यावेळेस बाबरी मस्जिदचं प्रकरण घडलं, आम्ही काही शिवसैनिक त्या ठिकाणी गेलो होतो साहेबांच्या आदेशाप्रमाणे. मला वाटतं 92ला मोरेश्वर साहेबांसोबत. हो, मोरेश्वर साहेब प्रमुख होते. बरोबर. तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ते सगळं बाबरी ढाचा पाडून परत आलो, तो ढाचा पडतानाचा साक्षीदार मी एक आहे. त्यावेळेस कारसेवेला मी सुद्धा गेलो होतो शिवसेनेच्या टीम बरोबर. आणि तिथून आल्यानंतर बाळासाहेबांनी भेटायला बोलवलं, तिथं गेलो होतो. बाळासाहेबांनी सुंदर स्वागत केलं होतं. महासाहेबांनी आम्हाला उन्हाळ्याचे दिवस होते, कोल्ड्रिंक्स पाजलं होतं. तेव्हा तुमचं वय किती? 27-28 वर्ष असेल. 25व्या वर्षी मी नगरसेवक झालो होतो. बापरे. आणि बाळासाहेबांशी बोलताना कधी आपण इथं एवढ्या मोठ्या माणसाशी बोलतो असं वाटतच नव्हतं. अगदी घरगुती असल्यासारखं साहेबांच्या बोलणं असायचं, गप्पा असायचा, पण त्यांचा दरारा आणि रुबाब हा मात्र जोरदार होता. कमी जाणवते त्यांची आता?
निश्चितच कमी जाणवती, पण ते आहेत असं समजून त्यांनी जे काही शिकवण दिलेली त्याप्रमाणे पुढे काम करत राहणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, जे आज एकनाथ शिंदे या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं की पदं येतात आणि जातात, शिवसैनिक हा महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण शिवसैनिकांना जपणार नाही तोपर्यंत आपण, आणि साहेब स्वतः म्हणायचे ना, तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे, तुम्हीच नाही तर मी कोणाचा प्रमुख आहे. तर हे नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, जे की शिंदे साहेब तंतोतंत पाळतात. आज एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना सुद्धा जमिनीवर राहून ते काम करतात. सामान्य शिवसैनिकांच्या सुखादुःखात ते सहभागी होतात, सामान्य माणसाच्या सहभागी होतात. कुठेही त्यांचा बडेजाव नसतो. अगदी तुम्ही पूर आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, ते स्वतः त्या पाण्यामध्ये उतरतात. कोविड काळामध्ये ते स्वतः ते किट घालून लोकांमध्ये जात होते, लोकांना मदत करत होते, आणि हेच तर बाळासाहेबांना अपेक्षित होतं. 1988 पासून तुम्ही सलग तुम्ही सत्तेत होतात, म्हणजे तुम्हाला निवडून दिलं लोकांनी. 1988 ते 93 हा पहिला आमचा नगरसेवक पदाचा काळ. मधल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये प्रशासक राज होतं, निवडणुका झाल्याच नव्हत्या. नंतर 95ला निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस परत मी एकदा निवडून आलो. 96-97 मी महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून काम केलं. तेही सभापतीपद मान्य शिवसेना प्रमुखांनीच मला दिलं होतं. त्यांची भेट त्यांनीच म्हणजे त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ते बाळासाहेब ठरवायचे, सभापती कोण, महापौर कोण हे बाळासाहेब ठरवायचे. आणि त्यांच्याकडे जे नावं गेली होती त्यात त्यांनी मला सभापतीपदी काम करण्याची संधी दिली होती. त्यावेळेस गजानन बारवाल हे महापौर होते, आणि मी ज्यावेळेस महापौरांचा हट्ट केला होता त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की बाळा, तू माझं ऐक, सभापती म्हणून काम कर. सभापती म्हणून काम करताना प्रत्यक्ष काम करता येतं. महानगरपालिकेची तिजोरी तुमच्या हातात असती. महापौर हे मानाचं पद आहे, त्या ठिकाणी अधिकार मान भरपूर आहे, परंतु सभापती म्हणून जे तुम्हाला आर्थिक अधिकार मिळतात, कामं मंजूर करण्याचा अधिकार मिळतात, त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान मिळतं. तुझं सभापती म्हणून काम करत असताना समाधान नाही झालं तर पुढचा महापौर मी तुला करीन, हे बाळासाहेब बोलले होते. पण सभापती म्हणून काम करत असताना मला खूप छान अनुभव आले आणि या शहरामध्ये खूप काही करण्याची संधी मिळाली, लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात मी समाधानी होतो. 95ला मी दुसऱ्यांदा निवडून आलो, सभापती झालो. 2000ला पहिल्यांदा महिला राखीव 33% झालं. त्यात माझा वार्ड महिला राखीव झाला होता, ज्योतिनगर. आणि मग तिथल्या स्थानिक लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही इतर निवडणूक न लढवता तुम्ही ज्योतिनगरलाच थांबा, तुमच्या सौभाग्यवतींना उभा करा, मिसेसला उभा करा. आपण त्यांना निवडून आलो. शेवटी आमच्यात राहून काम तुम्हालाच करायचंय. परंतु ते पहिल्यांदा महिला राखीव झालं होतं. मी शहर प्रमुख होतो, तिकीट वाटपच्या ह्याच्यामध्ये मी होतो, आणि मग मी नाही तर माझी बायको नाही तर माझे मुलं, मग लोकांना का नाव ठेवायचं हे भावना लक्षात ठेवून, आणि मी जर स्वतः जर माझ्या मिसेससाठी मागितलं तर 33% झालेले बाकीचे नगरसेवक सुद्धा मागतील, आणि मग कार्यकर्त्यांनी काय करायचं, तो दूरचा विचार करून मी माझ्या घरात तिकीट न घेता कार्यकर्त्याच्या घरी तिकीट, मिसेसला तिकीट द्यायला लावलं, ते बायकोला तिकीट द्यायला लावलं. आणि दुर्दैवाने म्हणजे मग मला नक्षत्रवाडीमध्ये मी उभा राहायला गेलो. नक्षत्रवाडीतून मी परत आलो आणि 2000 साली मी लोकांचं ऐकलं नाही, तर जी उमेदवार आम्ही दिली होती ती पण पडली. आणि आपल्या आता ज्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राटकरताई, त्या निवडून आल्या होत्या. आणि मी लोकांचं नाही ऐकल्याचं नुकसान ते झालं होतं. नंतर 2005 साली पुन्हा निवडणुका लागल्या. यांनी आग्रह केला की आमचा भाजपचा वार्ड आम्ही देणार नाही. त्यांनी युतीमध्ये तो भाजपला सुटला होता आणि मी अपक्ष उभा राहिलो होतो. मी राहिलो होतो म्हणजे लोकांनी मला उभा केलं होतं. आणि मी पण परीक्षा घ्यायची ठरवली. लोक म्हणतात तर खरं काय करतात बघू, कारण लोक निवडणुका आल्या की बऱ्याच जणांना उभा करतात, पण नंतर काय होतं ते आपण बघतो. म्हणून मी प्रयोग करायचं ठरवलं आणि 2005ला मी अपक्ष उभा राहिलो युतीच्या विरोधात. प्रचंड त्या ठिकाणी माझ्यासोबत जनता होती आणि 2005च्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष असताना मला भरभरून लोकांनी मतदान केलं. राटकरताईच्या माझ्या मतांमध्ये फक्त 25-30 मतांचा फरक राहिला होता, नसतं मी निवडून आलो असतो.
त्यानंतर 2010 साली परत युतीमध्ये ती जागा शिवसेनेला सोडून घेतली. मी उभा राहिलो, लोकांनी भरभरून मतदान केलं. राहटकरताईचे माझे गणित एकत्र केल्यानंतर 2005चं जेवढे मतं होतात त्याच्यापेक्षा जास्त मतदान 2010ला झालं. 2015ला पुन्हा महिला राखीव झालं आणि मग लोकांनी सांगितलं की आता आमचं ऐक, पुन्हा नुकसान करून घेऊ नको, तुझंही करू नको आणि आमचंही करू नको. मी लोकांचं ऐकलं. पक्षाने माझ्या मिसेसला तिकीट दिलं आणि आश्चर्याची गोष्ट, मी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला भेटलो नाही, कुठल्याही उमेदवाराला भेटलो नाही, काही नाही. माझ्या प्रचाराच्या 2 राऊंड फॉर्म भरेपर्यंत झालेल्या होत्या. आम्ही फॉर्म भरला आणि नंतर असं लक्षात आलं की आमच्या विरोधात कोणीच फॉर्म टाकला नव्हता. एक क्षत्रिय मॅडम म्हणून आमच्या शिवसेनेच्याच महिला आघाडीच्या शहर प्रमुख राहिलेल्या होत्या, त्यांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी पकडलं, काँग्रेसचं बी फॉर्म दिला आणि फॉर्म टाकायला लावला. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं काय चूक झाली, त्यांनी तो फॉर्म परत घेतला आणि माझी मिसेस बिनविरोध निवडून आली. आमच्या वॉर्डामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. काम करणारा माणूस हाच त्यांचा क्रायटेरिया असतो. 2020ला निवडणुका होतील असं सगळ्यांना वाटलं होतं. कोविडमुळे अनेक कारणामुळे निवडणुका लांबत गेल्या. आता 2025ला निवडणुका जाहीर झाल्या. परत त्या ठिकाणी वॉर्डाच्या ऐवजी प्रभाग ही संकल्पना आणल्या गेली. वॉर्ड ही संकल्पना टोटली पुसल्या गेली. जुने 4 वॉर्ड एकत्र करून या ठिकाणी प्रभाग निर्माण झाले. आता हा 19 नंबर प्रभाग जो झालेला आहे याच्यामध्ये देवानगरी, ज्योतिनगर, क्रांती चौक आणि रमानगर असे 4 वॉर्ड एकत्र झालेले. परंतु हे 4 वॉर्ड न राहता प्रभाग ही एक संकल्पना, ते एक वॉर्ड असं कन्सिडर केलं गेलं आणि 4 प्रवर्गाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी राखीव रिझर्वेशन निघले. त्याच्यामध्ये आमच्याकडं सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि SC पुरुष अशा पद्धतीने आरक्षण निघल्या गेले. मी परत लोकांचं ऐकलं, लोकांनी आग्रह केला आणि मी पुन्हा धनुष्यबाण हातात घेतला. थोडं माझ्या नेत्यांना आणि त्यांनाही पूर्वीच्या आश्चर्य वाटलं की कालपर्यंत सोबत असलेला अचानक असा बदल का. तर लोक आग्रह असतो, लोक भावनेतून मला तो बदल करावा लागला. कारण हा जो प्रभाग आहे हा युतीला मानणारा आहे, शिवसेनेला मानणारा आहे. कारण यापूर्वी ज्योतिनगर असो, क्रांती चौक असो या देवानगरीकरचा भाग असो, तो पूर्वी प्रतापनगर आणि हे ज्योतिनगरला जोडलेलं होतं. तिथं कायम शिवसेनेचेच उमेदवार निवडून येत होते. त्या भागातील लोकांना धनुष्यबाणालाच मतदान करायचं माहिती आहे. त्यामुळं आता मागची विधानसभा जरी बघितली आणि त्यावेळेस मी मशालचा प्रचार जरी करत होतो तरी लोकांनी माझं ऐकलं नाही, लोकांनी धनुष्यबाणाला मतदान केलं. तो भाग हा शिवसेनेला मानणारा आहे. त्यामुळं मला शिवधनुष्य हातात घ्यावं लागलं. शिवसेनेसोबत मी आज काम करतो आहे. शिवसेनेने मान्य पालकमंत्री आमचे शिरसाट साहेब यांनी माझ्याशी चर्चा करून, अण्णा आता तू थोडंसं सगळ्यांना निवडून आण, आपण वहिनीला तिकीट देऊ, वहिनीला निवडून असं सांगितलं. आज गंमत अशी झाली की प्रभाग फार मोठा झाला आणि प्रत्येक घरी उमेदवारांनी जावं ही आमचा आग्रह आहे. त्यामुळे आमचे 4ही उमेदवार सोबत वार्डामध्ये, प्रभागामध्ये प्रत्येक घरोघर जाऊन लोकांना भेटतायत आणि त्यांचं प्रतिनिधी म्हणून बाहेर आम्ही करतोय. त्यात तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की 2015ला माझी मिसेस बिनविरोध निवडून आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये मी कधीही पाय ठेवला नाही. तिने स्वतः त्या महापालिकेमध्ये जायचं, महापालिकेचा सगळा कारभार करायचा. इव्हन वॉर्ड सभापती ती झाल्यानंतर सुद्धा मी त्या वॉर्डाच्या कधीही पाय ठेवला नाही. तिने तिचं काम केलं. प्रभागामध्ये राहून नागरिकांची सेवा करायचं काम मात्र, लोकांमध्ये मिसळून त्यांचं काम करण्याचं काम मात्र मी केलं. महापालिकेत तिला लोकांनी निवडून पाठवलं, महापालिकेचं कामकाज तिने करावं आणि लोकांमध्ये मी पूर्वीपासून काम करत आलो ते मी काम करावं, अशी सरळ सरळ आमची रेषा होती आणि ती आम्ही पूर्ण 10 वर्ष पाळली, 5 वर्ष पाळली आणि पुढेही ती आम्ही पाळणार आहोत. महापालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर ती तिचं काम करणार आहे, पब्लिकमध्ये राहून मी माझं काम करणार आहे. आम्ही सर्वे केला आमच्या टीमनी, तर तिथून आम्हाला इतके पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले की अण्णा म्हणजे काम सांगितलं आणि काम झालंच याची हमखास हमी आहे.
तुम्ही रात्री 3-3 वाजता पाण्याच्या जे नोटिफिकेशन असतात, बरोबर आहे ना? बरोबर. हा, तुम्ही पाण्याच्या समस्या, पाण्याचे नोटिफिकेशन असतात, तुम्ही ग्रुपवर ऍक्टिव्ह असतात, तुम्ही बाकीच्याही याच्यामध्ये तुम्ही निवडणूक नसतानाही म्हणजे तुमची सत्ता नसतानाही तुम्ही लोकांसाठी होतात. तर काय काय कामं तुम्ही केली आहेत? लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या सोडवणं, त्यांच्या सुखात दुःखात सहभागी होणं, हा 80% समाजकारणाचा आमचा भाग आहे. त्यामध्ये मग मध्यंतरी आता जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यामध्ये ज्योतिनगरची टाकी भरायचं थोडस वेगळं प्रकार आहे. तो अभियंत्याची चूक आहे. त्यावेळेस त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नव्हतं. जेट पंप असतो होस्टर, तो विश्वभारतीच्या टाकीवर बसवला आणि विश्वभारतीची टाकी भरल्यानंतर मग त्यातलं पाणी ज्योतिनगरच्या टाकीला घ्यायचं. हा जो प्रकार आहे तो द्रविडी प्राणायाम आहे. ते करू नये म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं, पण प्रशासक राज असल्यामुळं त्यांनी त्यांची मनमानी केली. आणि जर ज्योतिनगरची टाकी भरून घ्यायची असेल तर आधी विश्वभारतीची भरून घ्यावी लागते. तिथं बुस्टर आहे, त्यामुळे रात्र तिथं थांबून अगोदर ती टाकी भरून घेऊन ज्योतिनगरची टाकी भरून घ्यायची. तर कधी कधी सकाळचे 4ही वाजतात. ती टाकी भरल्यानंतर आमचे जे ग्रुप आहेत, म्हणजे पूर्वीच्या आमच्या ज्योतिनगर वॉर्डचे 10 कॉलनी आहेत आणि 10 कॉलनीचे 10 ग्रुप आहेत. त्या प्रत्येक कॉलनीचे प्रश्न वेगळे असतात, पाण्याचे वेळापत्रक वेगळं असतं. त्यामुळे 10 ग्रुप आहेत. त्या प्रत्येक ग्रुपमध्ये त्याप्रमाणे आम्ही तो निरोप देतो आणि लोकांना माहिती होतं, लोकांचा वेळ वाचतो आणि लोकांना ती सुविधा मिळते. आणि एवढंच नाही, बाकी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल. रस्त्याच्या बाबतीमध्ये तर मी नगरसेवक असताना जितके कामं केले नव्हते तितके कामं नगरसेवक नसताना झाले आणि ते केवळ पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांच्यामुळे. त्यांचा विशेष निधी त्यांनी या 4ही प्रभाग वॉर्डमध्ये दिलेल्या आहे जुन्या, आणि 4ही प्रभागामध्ये त्यांच्याच निधीतून भरपूर कामं झाले. रस्त्याचे कामं झालेले, काही ठिकाणी ड्रेनेजचे कामं झालेले, काही कामं बाकी आहेत. तर त्याच्या वर्क ऑर्डर झालेले, काम सुरू करायचे. जवळजवळ 13 कोटीची यादी ती आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा जी कामं शिल्लक राहिलेली ती आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आता सध्या प्रचार कसा चालू आहे? प्रचार आमचा डोर टू डोर प्रचार चालू आहे. आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत असताना बाकीच्या प्रचाराच्या यंत्रणेच्या ज्या गोष्टी सांभाळायच्या ते मी आणि आमचे बाकीची टीम जी आहे, आमचे शिवसैनिक आहेत, शाखा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, प्रत्येक उमेदवाराची मित्र कंपनी आहे, नातेवाईक आहेत, आम्ही सगळे मिळून ते सगळं सांभाळतोय. आणि भविष्यामध्ये मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आम्ही ज्योतिनगरमध्ये काम केलं होतं त्याच प्रमाणे आता 19 प्रभागामध्ये पूर्णपणे करू. त्यावेळेस तर काहीच नव्हतं. आज पालकमंत्री आमच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा उपयोग आम्ही जनतेच्या सेवेसाठी करू, विकासासाठी करू. वॉटर मीटर, गटर या ज्या गोष्टी सांगतो नगरसेवक ते करतात. 5 वर्ष नगरसेवक महापालिकेत नव्हते तरी या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये पुढे आम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणं, महिलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना ते वेगवेगळे प्रशिक्षण देणं, मुलींना प्रशिक्षण देणं, महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना. आता आमच्याकडे बचत गटांचे स्टॉल लागतात. आम्ही आमच्याकडे ज्या जागा आहेत त्या त्यांना उपलब्ध करून देतो आणि मोफत असतं. ते महिलांना त्या पद्धतीने मदत करून बचत गटाचे हे करून त्यांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल ते बघायचं. युवकांसाठी आता आमच्या एरियामध्ये जे आहे ते मॅनेजर लेवलचे अनेक फॅक्टरीचे मालक त्या ठिकाणी राहतात. त्यांची मदत घेऊन अनेक बेरोजगार युवकांना रोजगार सुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. अनेक विजन आहेत. CCTV कॅमेरे त्या ठिकाणी चौकात लावून तो एक डोक्यामध्ये विजन आहे. खूप मोठ्या ओपन स्पेस आमच्या या पूर्ण प्रभागामध्ये आहे. त्या ओपन स्पेस पूर्णपणे डेव्हलप करून, पूर्वी डेव्हलप केलेले ओपन स्पेस 10-10, 15-15 वर्षापूर्वी केलेले आहेत. आता त्याचे कंपाऊंड वॉल जीर्ण झालेले आहेत. ते पुन्हा बांधून तिथं व्यवस्थित रंगरंगोटी करून त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बांधणं, डेन्स फॉरेस्ट ही कल्पना आम्ही तिथं राबवली होती. 2 ठिकाणी चंद्रलोक हाऊसिंग सोसायटी समोर आणि जयनगरमध्ये. पब्लिकच्या मदतीने, महापालिकेच्या नाही, पब्लिकच्या मदतीने डेन्स फॉरेस्ट आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलं आणि ते त्या भागातील लोकांनीच जगवलं, ते मोठं केलं. असंच डेन्स फॉरेस्टची संकल्पना संपूर्ण प्रभागामध्ये, नवीन प्रभागामध्ये आम्ही राबवू. नवीन ओपन स्पेस आहेत, नवीन भाग आहे.
त्या ठिकाणी गार्डन डेव्हलप करणं. आज ज्योतिनगरच्या पाण्याच्या टाकीवर आम्ही चिल्ड्रन पार्क CSR फंड मधून बनवत आहेत. तर असे चिल्ड्रन पार्क वेगवेगळ्या भागामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील. लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांची छोटी खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, नाना नानी पार्क, अशा अनेक संकल्पना येस अशा अनेक संकल्पना डोक्यामध्ये आहेत. पालकमंत्री आमच्या सोबत आहेत, खासदार आमच्या सोबत आहेत, त्यांचा भरपूर निधी सोबत आहे. त्यामुळे या भागाचा डेफिनेटली आम्ही समतोल विकास करणार. एकाच भागामध्ये विकास झाला आणि दुसरा भाग बकास झाला असं कधीही होणार नाही. अगदी बायपास, बीड बायपासचं नक्षत्र पार्क ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जो पूर्ण परिसर याच्यामध्ये आलेला आहे, या संपूर्ण परिसराचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि लोकांनाही तो बदल झालेला निश्चितपणे लक्षात येईल. अण्णा खरं सांगू का, कोणालाही विचारलं की नगरसेवक म्हणून काय करणार, जर तेच रस्ते, ड्रेनेज, पाणी, तुमच्यासोबत बोलल्यानंतर मला आज कळतंय की करायला किती कामं आहेत आणि तुमचं जे विजन आहे ते खरोखरच आणि होईल निश्चित. काय सांगाल तुमच्या मतदारांना? माझ्या मतदारांना माझी एकच विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना आता बळी पडू नका, कोणाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. आम्ही बोलतो ते करतो हे आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि जे करू शकतो तेच बोलतो हेही आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. आमचे चारही उमेदवार 19 मधून अनिल बिरारे, 19 मधून सविता डोणगावकर, 19 मधून सुमित्रा हार्नोर, 19 मधून भावेश सराफ, या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, आशीर्वाद द्यावेत. तुमची सेवा करण्याची जबाबदारी एकत्रितपणे आम्ही घेत आहोत आणि आमच्यावरती अंकुश हा शिंदे साहेबांचा आहे, पालकमंत्र्यांचा आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू, आपली सेवा करू. कुठेही आपल्याला त्या ठिकाणी दुजाभाव दिसणार नाही, एकमेकावर ढकलाढकली दिसणार नाही. शिवसेनेत ती पद्धतच नाही. तेव्हा आमच्यावर विश्वास ठेवून आपण आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं. धनुष्यबाण या निशाणीवर. अण्णा आम्ही तर बाळासाहेबांना बघितलं नाही, पण तुमच्याकडून ऐकल्यावर खरोखरच त्यांचा शिवसैनिक आजही आहे, आजही खंबीरपणे उभा आहे, तरुण आहे. त्याचं कारण सांगतो. बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं होतं, वय वाढत जातं ते आपल्या हातात नाहीये, म्हणून माणसानी विचारांनी मनानी कायम तरुण राहावं. बाळासाहेब शेवटपर्यंत तरुण होते. आम्ही त्यांचेच शिवसैनिक आहोत. आम्ही शेवटपर्यंत तरुण राहणार. खूप खूप धन्यवाद.